फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 इथे नाशिक शहरामध्ये पार पडत असताना आज टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि इंडियाच्या सेक्रेटरी माननीय मीनाक्षी गिरी मॅडम यांचं फार इथं मोठं योगदान आणि या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जनक माननीय कन्हैयाजी गुर्जर सर इंडिया टेनिस क्रिकेटचे जनक हे आहेत. खरोखरच त्यांनी मोठीची संधी इथे ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना दिलेली आहे. या डॉक्टर्सना मात्र इथे संधी मिळते आणि ध्रुव ॲग्रो इंडस्ट्रीज निर्मित शूटॅक इथे आपल्याला शेती फळबाग फुलबाग नर्सरी आणि फार्म हाऊस यातील पिके फळ फूल यावर येणाऱ्या घातक कीटकांच्या नियंत्रणासाठी शूटॅक वापर 24 तासामध्ये कीटकांचा खात्मा करणारं इथे मात्र औषध आपल्याला मिळेल. संपर्क आपल्याला करायचा मनोज पाटील यांच्याकडे. त्यांचा फोन नंबर आहे 9130216907. वेदा ठाणे आणि एटीएम पालघर या दोन संघाचे एक्स्ट्रा खेळाडू कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये या. सलामीची जोडी वेदा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये हर्षल आणि निलेश. बॉलरचं नाव सांगायचं आहे जावेद खान. मैदान क्रमांक 1 वरती हा दुसरा सामना होतो ठाणे वर्सेस पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये. पहिला चेंडू घेऊन येतो नावेद खान जावेद खान. पहिला चेंडू राऊंड विकेट मारा करताना हा निर्णय चेंडू होता. इथे एक धाव मिळत नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करताना खरोखर एक जबरदस्त आक्रमक अशी गोलंदाजी करतो. सुरुवात मध्ये आक्रमक करतोय फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतो. तो म्हणजे जावेदचा एक मोठंसं रनअप घेतोय. वेगवान अशी गोलंदाजी करतोय जावेद आपल्या संघाला पालघर संघाकडे. आणि माझ्या शेजारी आता बसल्या त्या म्हणजेच धनश्री गिरी मॅडम स्कोर म्हणून काम करताना महिला टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा बऱ्याच अशा त्या भूमिका बजावत असतात. मैदानामध्ये अंपायरची कामगिरी करत असतात, स्कोररचं काम करत असतात, अध्यक्षा म्हणून त्या इथे काम करत असतात, ऑर्गनायझेशन करत असतात. एक अष्टपैलू म्हणून ह्या इथे सगळं काम करत असतात. धनश्री गिरी मॅडम उत्कृष्ट गोलंदाजी करतो. जकडून मात्र इथे ठेवलं आहे ते म्हणजेच राऊंड विकेट मारा करतो. यशस्वी असा गोलंदाज होतोय. आतापर्यंत दोन चेंडूंनी अकोटापर्यंत चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डीप विकेटमध्ये चेंडू जाताना इथे एक धाव मात्र मध्ये खराब फेकी होते. एखाद्या समाधान म्हणावं लागेल. आपलं खातं होतं आपल्या संघाचं खातं होतं ठाणे संघाकडे. इथे मात्र पावसाला खूप मेहरबानी केलेली. आतापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभर पाऊस मात्र इथे अजूनपर्यंत पडतो. परंतु खरोखर कृपा दृष्टी आहे या पावसाची. या 2 दिवस पाऊस थांबलेला आहे आणि ही स्पर्धा मध्ये पार पडते. खूप खूप मेहरबानी या ओढाची. कुटुंबाचा चेंडू ऑफच्या बाहेर जातोय आणि वाईटचा इशारा पंचायत करून एक अवंतरशी धाव मिळते. थोडासा विचारविनिमय करून देताना वाईटचा इशारा पंच महेंद्र देशमुख सरपंच हुशार सरपंच स्कोरचं सुद्धा काम करतो. पंच म्हणून काम करतो. त्याला साथ देतो तो मयूर गोष्टी. एक नवीन परंतु जिज्ञासा असलेला हा पंच मयूर गोष्टी रिवर्स मारायचा प्रयत्न होता. अतिशय घाई करतोय का हा फलंदाज. नाही आपण सलामीला आलेला कुठेतरी जोखीम पत्करतोय. पण इथे मात्र धावा घेण्याची फार गरज आहे. टिकून राहण्याची गरज आहे. आपल्याला मात्र इथे जबाबदारीने खेळ करावा लागेल. पहिला षटक चालू आहे. अतिशय चांगला उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला जावेद आपल्या सगळ्याला
गोलंदाजी करतो आतापर्यंत वेगाने अशी गोलंदाजी करताना टप्प्याची मर्यादा मात्र ठेवतो वेग मात्र मर्यादित ठेवून टप्पा मात्र व्यवस्थित ठेवतोय आणि फलंदाजाला जखडून ठेवतो सुंदर चेंडू पुढे येतात जोरदार अशी अपील पंचांकडे जोरदार अशी दाद मागताना दबाव टाकण्याचा प्रयत्न पंच मैदानात फलंदाज बाद होतो हलकासा कट होतो कॅटारी पुढच्या हातामध्ये चेंडू मात्र होतो पहिला धक्का इथे मात्र थोडी घाई होते काय फलंदाजाकडून सलामीला आपण आलो होतो 8 षटकांचा सामना आहे खरं म्हणजे थोडीशी गोलंदाजी त्यामध्ये चांगल्या बघायला मिळते टिचून गोलंदाजी केली यॉर्कर चेंडू टाकलेला हलकासा कट होतो वेस्टर्नच्या पुढे चूक न करता झेल घेतो आणि फलंदाजाला पॅव्हलियनमध्ये पाठवतो वन डाऊनला जातोय विक्रांत पहिल्या षटकामध्ये गडी बाद करतोय जावेद यश प्राप्त करतोय यशस्वीचा गोलंदाज आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कडे येतोय पाहूया शेवटचा चेंडू कोणत्या पर्यंत होतोय विकेट मिळवतोय का निर्धाव होतोय चौकार षटकार बसतो का पाहूया आणि फलंदाजीसाठी जातोय विक्रांत पहिला चेंडूचा सामना करेल उत्कृष्ट गोलंदाज आहे तो म्हणजे जावेद
हॅलो हॅलो थोडासा आवाज कमी कर. हॅलो हॅलो सुस्वागत पुन्हा एकदा क्रिकेट या लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो 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 ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना होतोय दुसरा आणि सामना होतोय वेडा ठाणे वर्सेस एटीएम पालघर या दोन संघांमध्ये. एक जबरदस्त संघ, बलाढ्य दोन संघ ठाणे आणि पालघर एकाच जिल्ह्यातील हे दोन संघ एकमेकांसमोर झुंजताना आपल्याला बघायला मिळत आहेत. फर्स्ट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 मध्ये अतिशय चांगला फटका उंच गेलेला चेंडू मिड ऑफ क्षेत्राच्या मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र धावतात. 2 धाव पूर्ण होतात का फेकी येईपर्यंत 2 धावा मात्र नक्की पूर्ण होतील. आक्रमक फटका मारताना हवेमध्ये गेलेला चेंडू इतरे मात्र धावांचा पाऊस पडताना हे दोन फलंदाज आपल्या संघाला उत्कृष्ट खेळ बघायला मिळतात. ठाणे वर्सेस पालघर या दोन संघांमध्ये इथे मात्र चढावर या दोन संघांमध्ये कोण जिंकतोय कोण हरतोय. पण पहिलीच इनिंग इथे चालू आहे ती वेदा संघाची. खूप खूप धन्यवाद माईक विजय सर. हा एकदा पुन्हा एकदा फटका स्केअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येताना क्षेत्ररक्षकाचा चेंडू मागे धावतो. चेंडू जातोय सीमेरेषेजवळ आणि हा जातोय खणखणीत चौकार. एक उत्कृष्ट फटका मारताना 4 धावा मात्र वसूल करतो फलंदाज. सुंदर फलंदाजी आक्रमक फलंदाजी करताना आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवताना दिसतात हे दोन फलंदाज. आतापर्यंत 7वं षटक प्रगतीपथावरती.
ज्युनियर याचं जावेद याचं सुंदरसं ग्राउंड आणि खरोखरच हिरवगार असं ग्राउंड आहे. डोळ्याला मात्र थंडावा आपल्याला इथे जाणवतो या ग्राउंडमुळे, या हिरव्यागार गवतामुळे. आणि या ग्राउंडवरती खेळण्याचा आनंद मात्र आज सर्व क्रिकेटपटू घेताना सर्व डॉक्टर्स आहेत. पण आज हे क्लिनिक स्वतःचं हॉस्पिटल बेड वॉर्ड मधून बाहेर पडून मात्र या खुल्या मैदानामध्ये आज क्रिकेटचा आनंद घेतात, आम्हाला आनंद देतात. वाईटचा इशारा होतोय पंचांकडून. एक आव्हानदर्शी धाव. राऊंड विकेट मारा. हा कुठपर्यंत हलकाचा कट होतो. यष्टीरक्षक मात्र जेल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू मध्येच टप्पा पडतो. एक धाव पूर्ण होते. चांगली संधी होती इथे. खरं म्हणजे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये लावलेला, डीप क्षेत्रामध्ये लावलेला हा क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल घेण्यामध्ये स्टेथोस्कोप बाजूला ठेवून रॅकेट उचलले. वॉर्ड मध्ये नसले तरी मैदानात हिट मारले आणि डॉक्टरांच्या हातात जादू आहे. जखम भरती विकेट घेते आणि हे सगळे सुपरस्टार आहेत. डॉक्टर जय क्रिकेट जय महाराष्ट्र. एक उत्कृष्ट इथे गेम आपल्याला बघायला मिळतोय या नाशिक क्षेत्रामध्ये, या पवित्र क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतो. हा उत्कृष्ट चेंडू. काय चेंडू टाकतोय, काय टप्पा, काय उंची देतो चेंडूला. चकवा चेंडू. फलंदाज मात्र इथे चकतोय निर्धावचा चेंडू जाताना. आपल्या गोलंदाजीची मार्ककडे जातोय. आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. विचार गोलंदाजी करताना धावा मात्र रोखण्याचा इथे काम करतोय. अगोदरच्या चेंडूवरती मध्ये एक चौकार बसला होता, परंतु कमबॅक करतोय पुनरागमन करून गोलंदाजी करताना इथे मात्र दिसतोय हा गोलंदाज. हा जबरदस्त फटका पाहूया आणि हा झेल होतोय. क्षेत्रामध्ये झेल होतोय. कुठे चूक न करता फलंदाज बाद होतोय. पॅव्हिलियन मध्ये जातोय. अशा तऱ्हेने धाव संख्या होते ती 4 गडी बाद 58. चांगलीशी धावगती इथे उभी केली आहे या संघाने. आणि शेवटची ओव्हर असणार आहे इथे. पाहूया कोण घेऊन येतोय. शेवटचा षटक कोण टाकतोय. धाव संख्या होते 58. आणि गोलंदाजीसाठी येतोय, माफ करा, फलंदाजीसाठी येतोय उमेश भोये. प्रेम आता येतोय. खरोखरच हा प्रेमाने खेळतोय का आक्रमक होतो पाहूया. का प्रेमाचा रंग दाखवतोय. शेवटच्या षटकामध्ये येतोय प्रेम खेळायला, धडाकेबाज फलंदाजी करायला. धाव संख्या होत्या 4 गडी बाद 48. सॉरी 58 58. हा कुठं चेंडूचा प्रहार करताना आक्रमक शॉट खेळतोय. क्षेत्रक्षेत्रामध्ये हजर आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूचा खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा पुरेपूर मिळतोय का पाहूया. या फलंदाजाला तोपर्यंत फीक येते. 3 धावा मात्र मिळतात. जिथे 1 धाव मिळणार होती 2 धावा एक्स्ट्रा मिळतात. खरं म्हणजे जर क्षेत्ररक्षण चांगलं होतं तर 1 धाव मिळाली असती. थोडासा इथे चूक करतोय हा क्षेत्ररक्षक. 3 धावा मात्र मिळतात. फलंदाजाला सोनं पेसो हा का. प्रेम खरोखरच प्रेमाने मारायला फटका जीवनदान मिळत आहे त्याला. आणि हा उंच मारायला फटका पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये उंच जातो. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू मात्र हातामध्ये येत नाही. 2 धावा पूर्ण होतात. पुन्हा 3री धाव घेण्याचा फेकी इथे होता आणि हा फलंदाज पोहोचतोय क्रीज मध्ये.
3 धावा पूर्ण, पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 6 धावा इथे घेताना आक्रमण करताना प्रेम, प्रेम है नाम मेरा, प्रेम हूं मैं, क्या बात है. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते पालघर संघाकडून. एक जबरदस्त हा नैसर्गिक जिल्हा असलेला पालघर, समुद्र किनारा लाभलेला हा पालघर, मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेला, फळांसाठी प्रसिद्ध असलेला हा थंड हवेचं ठिकाण असलेला हा पालघर जिल्हा. आणि मात्र या जिल्ह्यातील सगळे डॉक्टर आज या मैदानावरती हातातली सुई दोरा ऑपरेशन करण्यासाठी घेतलेली बाजूला ठेवून इथे मैदानामध्ये चौकार षटकाराची मात्र बरसात करतात. पुन्हा एकदा गुलाब क्षेत्रामध्ये चेंडू जाताना 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी. खरोखर जबरदस्त रनिंग डिपीट विकेट या 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत आक्रमण करताना प्रेम, मात्र प्रेमाचा वर्षाव करताना इथे कुठेही दिसत नाहीये. बॅटने तो पाणी पाहतोय चेंडूला, चेंडूला आपली जागा दाखवतोय आणि धावांचा रतीब मात्र इथे आपल्याला बघायला मिळतोय प्रेमच्या बॅट मधून. मैंने प्यार किया मधला प्रेम आपण पाहिला, त्यानंतर प्रेम चोप्राला आपण गेले अनेक वर्ष पाहतोय विलन मध्ये, इथे विलन ठरतोय का पाहूया प्रेम. हा सुंदर चेंडू, हलकासा कट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तेवढा चांगला प्रयत्न इथे चेंडू अडवण्याचा. दुसरा क्षेत्र तिथे येतो, चेंडू मात्र अडवतोय सीमेरेषेजवळ. 2 धावा पूर्ण झाले, 3वा घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय आणि अशा तऱ्हेने इथे मात्र षटक मागणं पडतंय, ते म्हणजे ठाणे संघाला. काय फलंदाजी प्रेमची, वाव जबरदस्त. हम आपके है कौन, हम प्रेम है और पूजा यहाँ की जाती है ये क्रिकेट की. क्या जबरदस्त पारी खेलते हुए प्रेम यहाँ दिखाई दे रहा है ये मैदान में, नासिक में. एक जबरदस्त इथे जबाबदारीने खेळताना खरोखर स्वतःवरती भरोसाने आत्मविश्वासाने या मैदानामध्ये येतोय, आक्रमक होतोय, धावांचा पाऊस पडतोय, आपल्या संघाचा धावफलक मात्र धावताट होतोय आणि धावांचा डोंगर मात्र उभा करतोय प्रेम. पुन्हा एकदा तयार होत आहे राईट वर मारा करताना हा गोलंदाज, हा यॉर्कर ऑफ साइडला टाकलेला यॉर्कर, परंतु चेंडू जातो विकेट क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जातो फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण. काय फलंदाजी, काय धावतायत, काय तालमेल आहे समयोचित फलंदाजी करताना. रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये खरोखर काय कॉल दिला जात आहे. प्रत्येक चेंडूवर 2 आणि 3 धावा मात्र इथे घेतल्या जात आहे. धाव फलक मात्र धावता ठेवताना धावांची रन मशीन म्हणून या शेवटच्या षटकामध्ये सनसनाटी निर्माण करतोय प्रेम. आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतात प्रेमला. आपल्या डॉक्टर पेशेवरती प्रेम करणारा हा प्रेम, आपल्या पेशंटवरती प्रेम करणारा हा प्रेम, आपल्या व्यवसायावरती प्रेम करणारा हा प्रेम मात्र आता मात्र प्रेम करतोय क्रिकेटवर, त्यांनी मैदान गाजवतोय. या कपड्यात जबरदस्त शॉट, ग्राउंड शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, काय फटका. सचिन तेंडुलकरची आठवण इथे मात्र नक्की येते. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. प्रेम प्रेम प्रेम, खरोखर प्रेमचा वर्षाव इथे मात्र आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. धाव संख्या होते आतापर्यंत 4 गडी बाद 73 74 धावांचा टार्गेट दिला आहे ठाणे संघाला. जबरदस्त क्रिकेट, दोन्ही संघ एकाच जिल्ह्यातील ठाणे आणि पालघर. आता काही वर्षांमध्ये पालघर जिल्हा थोडासा वेगळा झाला आहे आणि ठाणे जिल्हा वेगळा, परंतु हे एकाच जिल्ह्याची दोन्ही संघ भलाटे एकमेकांसमोर झुंजताना आणि पालघर संघाने प्रथम फलंदाजी करताना 74 धावांचा टार्गेट दिलाय. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांचा ओघ वाढला तो म्हणजे प्रेमने. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी, उपयुक्त फलंदाजी करून पॅव्हेलियन मध्ये मात्र समाधानाने जाताना मनामध्ये नक्की हास्य असेल. आज सगळे गोष्टी विसरून मात्र इथे खेळताना दिसतात हे सर्व खेळाडू. आणि शेवटच्या षटकामध्ये धावा 15 निघाल्यात. काय करामध्ये 15 धावा या प्रेमने वैयक्तिक केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर त्याने धावा इथे घेतलेल्या 2 खेळाडूंनी आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवला आणि मोठंसं टार्गेट दिलं आहे ते वेडा ठाणे या संघाला. आमचे पंच म्हणून इथे कामगिरी केले आमचे जिज्ञासू म्हणजे पंच मयूर कोष्टी, त्यानंतर महेंद्र देशमुख, एक अनुभवी असा पंच, जबरदस्त पंच म्हणून कामगिरी करताना दोघांना पुन्हा एकदा आम्ही या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. माझ्या शेजारी बसलेल्या धनश्री गिरी मॅडम यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. माझ्या शेजारी टेक्निकल स्कोर म्हणून काम करणारे आकाश मिश्र यांचं मी एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि इथे क्रिकेट लाईव्ह आपण पाहत आहोत आणि हे आपल्याला दाखवण्याचं जे कामगिरी ते करताय ते म्हणजे विघ्नेश यांचं
पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आणि आपण ज्या कॅमेऱ्यातून घर बसल्या आणि पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर आपण हा सामना ही स्पर्धा आपण पाहत हे दाखवणारे आमचे जगदीश यांनाही खूप खूप धन्यवाद। आणि सगळ्यात महत्वाचं इथे हे जे टेनिस क्रिकेट इथे निर्माण केलं आज या इस टेनिस क्रिकेट जनक जो है हमारे माननीय कन्हैया गुर्जर सर इंडिया टेनिस क्रिकेट एसोसिएशन के जनक है। इन्होंने बहुत बड़ा प्लेटफॉर्म दिया है ये देश को टेनिस क्रिकेट का जो गांव में ग्रामीण भागों में जो खेलने वाले स्कूल में खेलने वाले जो क्रिकेटर्स है उनके लिए ये बहुत बड़ा स्टेज निर्माण करके दिया है। बहुत बहुत धन्यवाद कन्हैया जी गुर्जर सर, बहुत धन्यवाद। ऐसे हम आप काम करते जाएंगे तो इस देश में इस क्रिकेट में बहुत ऐसे आपको खिलाड़ी मिलेंगे, हमें देश को खेलने वाले खिलाड़ी जरूर मिलेंगे। बहुत धन्यवाद कन्हैया गुर्जर सर और महाराष्ट्र के लिए मीनाक्षी गिरी मैडम, इनके लिए बहुत धन्यवाद। इंडिया सेक्रेटरी और महाराष्ट्र सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मैडम ये जो हमारे यहाँ काम करे बहुत बड़ा काम करे मीनाक्षी जी मैडम, बहुत धन्यवाद इन दोनों के लिए, टेनिस क्रिकेट एसोसिएशन इंडिया एंड टेनिस क्रिकेट एसोसिएशन महाराष्ट्र के लिए। वेदा ठाणे संघाचा कॅप्टन टेनिस क्रिकेट एसोसिएशन महाराष्ट्र फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप मॅच 2025 ऑर्गनाइज्ड बाय टेनिस क्रिकेट एसोसिएशन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया। एक जबरदस्त इथे स्पर्धा ते पार पडताना कन्हैयाजी गुजर सर प्रेसिडेंट आहेत या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आणि मीनाक्षी गिरी मॅडम टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि इंडियाच्या। तर आपण जाऊया आता शेतीकडे वळूया। शेती प्रधान आपला देश आहे, कृषी प्रधान आपला देश आणि नक्की आपल्याला गरज आहे ती म्हणजे इथे शेती, फळबाग, फुलबाग, नर्सरी आणि फार्म हाऊस यातील पिके, फळ, फुलं यावर येणाऱ्या घातक बुरशीनाशक इथे औषध घेऊन आले। क्लासिक वापरा, 24 तासांमध्ये बुरशीचा नाश करा। ध्रुव ॲग्रो इंडस्ट्री निर्मित क्लासिक। आणि आपण संपर्क करायचा आहे तो म्हणजे मनोज पाटील आणि संपर्क क्रमांक आहे 9130 21 69 07। प्लॉट क्रमांक A1 A2 बाब MIDC नरडाणा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। एक जबरदस्त क्रिकेट बघायला मिळत आहे इथे पालघर वर्सेस ठाणे या दोन संघांमध्ये। पालघर संघाने 74 धावांचा टार्गेट दिला तर ठाणे संघाला पावे कोणत्या तरी पार करतोय। कुठली सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते आपल्याला ठाणे संघाची। आपण लाईव्ह पाहत आहोत क्रिकेट यार्ड लाईव्ह या चॅनलला। विघ्नेश आपल्याला इथे सामना दाखवतोय, कॅमेरामॅन म्हणून इथे काम करतोय जगदीश, टेक्निशियन स्कोरर म्हणून काम करताना आकाश मिश्रा, ऑफलाईन इथे काम करताना धनश्री मॅडम। सलामीची जोडी मैदानामध्ये जाते ठाणे संघाकडून। ठाणे संघाचा 12वा खेळाडू कृपया मैदानामध्ये कुणी आतमध्ये जायचं नाही, फक्त खेळाडू जातील। प्लीज कृपया जे कोच असतील, मॅनेजर असतील त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर, पंचांनी इथे मात्र लक्ष द्यायचं आहे की
बाहेरून कोणी आतमध्ये जाणार नाही, खेळाडू व्यतिरिक्त कोणी मैदानामध्ये नसेल. महेंद्र सर लक्ष द्या, काय असेल तर त्यांच्याकडून सूचना समजून घ्या तुम्ही आणि कृपया त्यांना तुम्ही सूचना करा. 1 तासामध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे, बरोबर 60 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा आहे. थोडासा उशीर होतो इथे, लक्ष द्या इकडे. आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राला मदत करताना आपल्याला दिसतात ते म्हणजेच विलासगिरी सर अध्यक्ष आहे, ते संदीप पाटील, धनश्री गिरी, विजय उमरे, सोमा बिरादार, धनंजय लोखंडे, आनंद सर आज आमच्यामध्ये रुजू झाले आहेत. समालोचनासाठी कुणाल अदनकर आणि सर्व डॉक्टर्स यांचं आज इथे योगदान मिळत आम्हाला सहकार्य मिळत आहे. 74 धावांचं टार्गेट इथे दिलं आहे ठाणे संघाला पालघर संघाने. हॅलो, 9.5च्या सरासरीने ते धाव गती राखणं फार गरजेचं आहे ठाणे संघाला. पाहूया ठाणे संघ कोणत्या तऱ्हेने आव्हान पार पडतो 74 धावांसह या 8 षटकांमध्ये. चेंडू मध्ये 74 धावा 9.5च्या सरासरी इथे करायच्या आहेत. सलामी चेंडू पालघर संघाकडून खेळायला येते आहे 74 धावांसाठी अलीम आणि इर्शाद अल्लाह. पाहूया कोणत्या तऱ्हेने 74 धावा पूर्ण करताना इथे सलामी चेंडू मैदानामध्ये दिसत आणि गोलंदाजी करतोय महेश डी. ठाणे संघाकडून 74 धावांचं टार्गेट इथे पार करताना एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. नक्कीच ही मॅच मात्र इथे जबरदस्त होणार आहे. पहिला चेंडू नॉट विकेट मारा, यॉर्कर टाकलेला हलकाचा कट होतोय. ऑफला चेंडू जाताना इथे म्हटलं मिरॉपला एक चेंडू अडवला जातो. एकच धाव्यात एका धावाचं समाधान पहिलं आपलं खातं उघडतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय अली. थोडं संयमाने इथे नक्कीच खेळावं लागेल, जबाबदारीने खेळावं लागेल, विकेट टिकवून खेळावं लागेल. 74 धावा पाहिजे, 9.5च्या सरासरीने आपल्या धावा जमा करायच्या आहेत. 8 षटकात पहिला चेंडू मात्र इथे जातोय, एक धाव मिळते अलीम याला आणि आता जातोय स्ट्राईकला तो म्हणजे इर्शाद. ठाकूरचा फलंदाज. पाहूया काय बदल होतोय एका क्षेत्ररक्षणामध्ये. खरोखरच डाव्या साईडला हा मोठे फटके मारणारा खेळाडू आहे. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण लावला जातो, त्याच्यासाठी असा विचार विनिमय इथे क्षेत्ररक्षण लावलं जात आहे.
चक्रव्यूह मात्र रचलं जात आहे ते म्हणजेच इर्षादसाठी. धावडा विकेट मारा करता स्पिन गोलंदाजी करतोय, आखोटापचा चेंडू टाकलेला लेग स्टंपवरचा चेंडू जातोय. इथे मात्र एक धाव मात्र नक्की मिळेल. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मात्र इथे मिळते. खूप खूप धन्यवाद महेंद्र देशमुख. ते गोलंदाजी मात्र उत्कृष्ट करताना आपल्याला गोलंदाज दिसतोय तो म्हणजेच इथे महेश डी डी दे धनार्दन. पाहूया गोलंदाजी करतोय का. छोटंसं रन स्पिन गोलंदाजी करताना क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळते, एका धावने समाधान मानणार प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी होतोय. संयमाने फलंदाजी करतात, जबाबदारीने फलंदाजी करताना हे दोन फलंदाज सलामीचे असे दोन फलंदाज आलिम आणि इर्शाद पालघर संघाकडून. हलकासा कट. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जाताना एकच धाव मिळते, एका धावाचे समाधान. संयमाने इथे फलंदाजी, संयमाने क्रिकेट खेळवलं जात आहे. इथे मात्र कलात्मक फटके मारले जात आहेत. खरोखरच उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला बऱ्याच वेळानंतर. एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळते या मैदानामध्ये. हा वाईटचा इशारा पंचांकडून एक अवंतरशी धाव मिळते. खराब चेंडू आतापर्यंत उत्कृष्ट चेंडू टाकले होते, परंतु हा एक खराब चेंडू, एक खराब चेंडू इथे सामन्याचं चित्र पलटी करू शकतो, चित्र बदलू शकतो. आहा काय चेंडू टाकलाय. आकुटप्पा थोडासा उंची देतोय, वेग देतोय चेंडूला. यष्टीरक्षक मात्र चेंडूवर होतोय आणि निर्धाव चेंडू जातोय आपल्या गोलंदाजी बारकडे जाताना. हा गोलंदाज मात्र पुनरागमन करतोय वाईड साठी. पॉइंट क्षेत्रामध्ये हलकासा कट करतोय आणि स्लिप मधून चेंडू जातोय. आता पाहूया तोपर्यंत दोन धाव पूर्ण होत आहे तिथे. हलकासा कट करताना खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी, कलात्मक अशी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते या दोन खेळाडूंकडून. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते 7. ठाणे संघाने पहिल्या षटकामध्ये 4 धावा केल्या होत्या. इथे मात्र पालघर संघ एका समयोचित फलंदाजी करताना, संयमाने फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा केल्या आहेत. सुंदरसा थंडगार वारा इथे, गुलाबी हवा आणि गुलाबी थंडी मात्र सकाळी इथे होती. आणि वाऱ्याबरोबर पवन नावाचा गोलंदाज इथे गोलंदाजी करायला येतोय. कोणत्या दिशेने गोलंदाजी करतोय पवन, तसा वारा वाहतोय त्याप्रमाणे पवनी गोलंदाजी कशा तऱ्हेने करतोय हे इथे आपल्याला बघायला मिळेल. पुराचा फलंदाज खेळतोय तो म्हणजे इर्शाद. चांगली साथ देतोय अलीम याला. आतापर्यंत 7 धावा यांनी गोळा केलेल्या त्या पहिल्या षटकामध्ये. पवनचा सामना करण्यासाठी राईट वर मारा करतोय. मध्यम त्याची गोलंदाजी करताना पंचाला पार करून चेंडू टाकेल इर्शादला. इर्शाद तयार होतोय, क्षेत्रक्षण लावून घेतलं जातं इर्शादसाठी. क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण लावला जातोय. हा सुंदर फटका सरळ कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेलेला हा सरळ चेंडू वन पाऊस चौकार, कडकडीत चौकार. इथे मारताना फटकेबाजी, इथे पेश करताना, इथे धडाकेबाज फलंदाजी करताना आपला इरादा स्पष्ट करताना दिसतोय इर्शाद. सलाम करतोय या चेंडूला. 4 धाव वसूल करतोय, चौकार वसूल करतोय आणि आपल्या संघाचा धाव फलक मात्र 74 धावांसाठी पाठलाग करताना, चांगली फटकेबाजी समयोचित फलंदाजी करताना हे दोन खेळाडू आपल्याला दिसत आहेत. पवन पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार होतोय, 4 धावा देतोय. पाहूया पुढचा चेंडू कोणत्या तऱ्हेने टाकतोय. पवन साठी मात्र ही एक परीक्षा असणार आहे. डावखुराचा फलंदाज फलंदाजी करताना राडोनो मारा करतोय. हा कुठं चेंडू रिवर्स मारायचा प्रयत्न, हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र पायाला आदळतोय. एक धाव मात्र मिळतो. चोटी धाव या क्रिकेटमध्ये घेणं फार महत्वाचं असतं आणि ती इथे करामत करताना खरोखर
चोटी धाव घेणं म्हणजे कला आहे इथे, आणि ती कला पेश करताना हे दोन खेळाडू अलीम आणि इर्शाद इथे मात्र खरोखरच उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एक कसलेले फलंदाज हे दोन आपल्याला बघायला मिळत आहेत. अलीम आणि इर्शाद आपल्या संघाला मात्र टप्प्याटप्प्याने विजयपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करतायत हे दोन फलंदाज. पवन पुन्हा एकदा रायडोना मारा करतोय अलीमला. वाईट मारलेला हा ग्राउंड शॉट हलकासा फ्लिक करताना इथे दिसतोय. एक धाव मात्र इथे मिळते. एका धावचं सफारन बांधताना त्यांना माहिती आहे 9.5च्या सरासरी आपल्या धावगती राखले. आता जर आपण टिकून राहिलो, जर मोठी भागीदारी आपण केली तर विजय आपला दूर नाही, ह्या दोन खेळाडूंना माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करताना आपल्याला दोघे दिसत आहेत. प्रत्येकाची जबाबदारी आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्याप्रमाणे ही फलंदाजी करताना दोन फलंदाज. हा उंच पटका हवेमध्ये गेलेले चेंडू क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली येत आहेत. हा झेल सुटतोय, सोपा झेल. इथे जीवनदान मिळत आहे इर्शादला. काय संधी दिली सोने पे सुहागा, क्या बात है. इर्शाद काय याला फायदा उठवता का पाहूया. थोडासा नाराज असेल आपल्या जेलवरती, या कामगिरीवरती. हातामध्ये आलेले चेंडू सुटतोय, जीवनदान मिळत आहे. पाहूया इथे चूक ठरते का. खराब भीती क्षेत्ररक्षण होते. चांगली संधी होती, पहिला फलंदाज बाद झाला असता. पुढे पवन रायडोना मारा करताना हा उंच असा गेला फटका जबरदस्त सीमेरेषेजवळ मात्र आता बाद होतोय फलंदाज. इथे मात्र कुठली चूक न करता क्षेत्ररक्षक झेल घेतोय, हातामध्ये चेंडू विसरतोय, कुठे चूक न करता आता मात्र गडी बाद होतोय तोच म्हणजे अलीम. आता आणि पॅव्हलियन मध्ये परत उंच मारलेला पटका हवेमध्ये मारलेला, आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू होता. पण तेवढीच संधी चांगली मिळते, सोपा झेल होतोय इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिला धक्का पालघर संघाला. वन डाऊन साठी जातोय आशुतोष. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. रुग्णांच्या डोळ्यातील अश्रूंचे सागर आज बॉलिंग करताना उधळते तारे, आणि व्हाईट पोटात लपलेला देवदूत मैदानावर आता उघडलाय. हा प्रेमाचा अवतार आणि उत्कृष्ट गोलंदाजी करताना पवन आपल्याला इथे दिसतोय. फलंदाज बाद झाला होता, त्रिलोक बाद झाला होता. मोठा असा उंच फटका मारत हवेमध्ये. अच्छा त्रिलोक हा मात्र उंच फटका पुढे हवेतून मारायला ही मॅच शॉट सरळ जातो सीमेरेषेच्या बाहेर चौकार वसूल करताना. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून इथे आउट होते तो त्रिलोक, आणि इन होतोय आशुतोष. धावसंख्या होते आतापर्यंत 18. कृपया आतमध्ये जाऊ नका. आधी पंचांना विचारा, कुणीही आतमध्ये जाऊ नका, विचारल्याशिवाय आतमध्ये जाऊ नका प्लीज. आणि ओव्हर संपल्यानंतर जा विचारून, आणि खरोखर गरज असेल तरच जा. खूप खूप धन्यवाद. एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळतो पालघर वर्सेस ठाणे या दोन संघांमध्ये. आता पण
दोन षटक समजा, दोन षटकामध्ये धावसंख्या होती ती एक गडी बाद 18. ठाणे संघाने दोन षटकामध्ये 17 धावा केल्या होत्या. एक धाव मात्र इथे जास्त आपल्याला बघायला मिळते ती पालघर संघाकडून. आणि उत्तुंग असे फटके उंच मारतात पालघर संघाचे दोन खेळाडू. सलामीला मात्र अलीम आणि इर्शाद याने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. संयमाने फलंदाजी करताना आपल्या संघासाठी पहिल्या षटकावर 7 धावा जमा केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये महागडं असं षटक पडले पवन याचं 11 धावा दिल्यात या षटकामध्ये. महागडं षटक पडले पवनचं आणि उत्कृष्ट फलंदाजी केली ती म्हणजेच आशुतोष आणि इर्शाद याने. आशुतोषने एक चौकार मारला, इर्शादने आता पण एक चौकार मारला आहे. गोलंदाजीसाठी येतो आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन प्रेमने मात्र ते चमत्कार केला होता. शेवटच्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. शेवटच्या षटकामध्ये खेळायला आलेला प्रेम आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. पाहूया गोलंदाजीमध्ये काय करमत करतोय प्रेम पाटील, देशप्रेमी. डावखुराचा फलंदाज इर्शाद खेळताना सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये टिकून आहे. जबाबदारी इथे फलंदाजी करतो. त्याला माहिती आपल्याला 74 धावा इथे करायच्या जिंकायला आणि आपल्या संघाला जिंकायचं आहे, जिंकून द्यायचं आहे. हा काय गोलंदाजी, जोरदार अशी अपील पंचाकडे. दाद मागताना दबाव टाकण्याचा प्रयत्न, नोचा इशारा पंचांकडे होतोय. काय उत्कृष्ट चेंडू टाकला होता, चेंडू मात्र न होतोय इथे. नोचा इशारा पंचांकडून. फ्री हिट मिळते इथे सोने पे सुहागा. पाहूया या फ्रीजचा किती फायदा उठवतोय हा फलंदाज इर्शाद. नो बॉल मात्र इथे होतोय आणि इथे फ्री हिट मिळते इर्शादला. पाहूया या फ्रीजचा किती फायदा उठवतोय. चौकार का षटकार मारतोय. प्रेम मात्र गोलंदाजी करायला तयार. राईट ओव्हर मारा करताना पंचाला पार करून चेंडू टाकतोय. उलटा चेंडू येतो, हलकासा कट होतोय. इथे मात्र लेग साईडला चेंडू जाताना एक धाव मात्र नक्की मिळेल. दोन क्षेत्रक्षे धावतात चेंडू जवळ, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होत नाहीये. एका धावेचे समाधान. इथे संयमाने फलंदाजी करताना हे फलंदाज एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. प्रॉपर फलंदाजी करताना आपल्याला दिसतात खरोखर व्यावसायिक असे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ते म्हणजेच पालघर संघाकडून. इतर क्रिकेट खेळणारे खेळाडू मात्र इथे आज टेनिस क्रिकेट खेळताना डॉक्टर असोसिएट याच्या माध्यमातून खेळताना हे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. विनाशातून चेंडू जातोय. एक धाव मात्र इथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण करून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना इथे आपल्याला बघायला मिळतोय. स्टेटोस्कोपात ऐकलेले थँक्यू डॉक्टर. आज मैदानावर सिक्सर बनून उडाले आहेत पण डोळ्यात अश्रू आले कारण माहीत आहे हा रन नाही, ही तर एका अबोल प्रार्थनेची किंमत आहे. थोडासा संयम, सबर का फल मीठा होता है. आणि त्या तऱ्हेने इथे फलंदाजी करताना हे पालघर संघाचे दोन खेळाडू. जास्त वेळ घेऊ नका कृपया. डबल 702 गाडी नंबर. कृपया ही गाडी थोडी बाजूला करा. फलंदाजी करताना त्रास होतो, डोळ्यावरती काचेतून ऊन जात आहे, किरणोत्सव होत आहे, तर कृपया ही गाडी बाजूला करा. धाव संख्या होते इथे 21. दोन षटकानंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत दोन चेंडू झालेले आहेत. गडी बाद होते फक्त एक आणि धाव संख्या होते 21.
MH15 KK 7702 या नंबरचे मालक कुठे असतील फोर व्हीलरचे त्यांनी कृपया ग्राउंड क्रमांक 1 च्या समोर यायचं आहे. आपली गाडी आहे आपण बाजूला करायची आहे. इथे व्यत्यय येते खेळामध्ये, फलंदाजी करायला त्रास होतोय, डोळ्यावरती किरणं येत आहेत या सूर्यासमोर लावलेली गाडी आहे, त्यामुळे ही गाडी बाजूला करा कृपया प्लीज, किंवा त्या गाडीवरती काहीतरी कपडा टाकावा लागेल. थोडासा व्यत्यय येतोय. गाडी क्रमांक MH15 KK 7702 या गाडीचे मालक कुठे असतील त्यांनी कृपया मैदान क्रमांक 2 च्या समोर यायचं. आपली गाडी आपण पार्किंगला लावली ती जरा बाजूला करायची आहे. धाव संख्या होते 21. 2 षटक संपल्या, तिसरं षटक प्रगती पथावरती. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धाव संख्या होते 1 गडी बाद 21. ही गाडी मात्र बाजूला करा किंवा काहीतरी कपडा त्या गाडीवरती टाका. इथे मात्र स्वयंसेवकांची कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. खरोखर एक चांगलं योगदान या सर्व डॉक्टर्स खेळाडूंकडून आम्हाला मिळत आहे. आमच्या असोसिएशनला इथे सहकार्य होत आहे ते म्हणजेच डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकतोय प्रेम पाटील, देशप्रेमी. बॅटवर मारा करताना फलंदाजी करतोय इर्शाद. टप्प्याला चेंडू जबरदस्त आकडतोय, सुपला शॉट मारताना चेंडू जातोय थर्ड बॅटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जातोय, उत्कृष्ट क्षेत्र होताना 2 धावा मात्र पूर्ण होतात. पाऊल तिसरी धाव मिळते का फेकी येईपर्यंत इथे मात्र 2 धावांवरती समाधान मानेल तो म्हणजे इर्शाद. काय फलंदाजी, काय गोलंदाजी, काय क्रिकेट बघायला मिळत आहे या मैदानामध्ये, या नाशिक क्षेत्रामध्ये. एक तीर्थक्षेत्र, एक पवित्र हे नाशिक शहर, आणि या नाशिक क्षेत्रामध्ये या क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला बघायला मिळतोय. दर 12 वर्षाने इथे कुंभमेळा आयोजित केला जातो. आज मात्र इथे कुंभमेळा तो म्हणजे डॉक्टर असोसिएशनचा. डॉक्टर क्रिकेटर्स इथे खेळताना आपल्याला बघायला मिळतात. प्रेम पाटील पुन्हा एकदा राठोड मारा करताना इर्शादला. स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, वाईट इशारा पंचांकडून एक अवंत अशी धाव मिळते. खरोखर उत्कृष्ट क्रिकेट बघायला मिळते आपल्याला इथे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या 2 संघाकडून बघायला मिळत आहे. क्रिकेट म्हणतात ते हे क्रिकेट, वेळ लावणारं म्हणजे क्रिकेट, नसा नसामध्ये भिडणारं म्हणजे क्रिकेट, आणि घरामधून शिव्या ऐकून खेळायला जाणारा हा बॅटर क्रिकेटर खेळाडू म्हणजे क्रिकेट. एक धाव मात्र इथे मिळते. क्रिकेटरची ओळख ही मात्र मैदानामध्ये, घरामध्ये मात्र नक्की विरोध होतो, कोणी विचारत नाही. हे मात्र नक्कीच त्या क्रिकेटरला बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागतात घरातून, पण ज्यावेळी तो मैदानामध्ये जातो त्यावेळी तो राजा माणूस असतो, त्याला सलाम करत असतात इथे सर्व प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमी. हीच एक ताकद आहे क्रिकेटची. हा उंच फटका जबरदस्त हवेत गेलेला चेंडू, बाहुबली शॉट होतोय, क्षेत्ररक्षक झेल खाली, आणि अशा तऱ्हेने झेल मात्र सुटतोय. हातातून चेंडू फुटतोय, जीवनदान मिळत आहे ईशादला. काय फटकेबाजी जबरदस्त. मला वाटतं सुई आहे त्याच्या डोळ्यावरती थोडासा आला, त्यामुळे झेल घेण्यामध्ये त्रास होतो या क्षेत्ररक्षक. आता 2 झेल त्याच्यावरून नक्कीच सुटलेत, परंतु नाराज मात्र नक्की असेल हा क्षेत्ररक्षक, पण तेवढं योगदान मात्र आपल्या संघाला देतो, चौकार वाचवतोय, आणि इथे धावा मिळतात मात्र फक्त 3. एक जबरदस्त इथे फलंदाजी करताना इर्शाद आपल्या संघाला. उंच फटके मारतोय, हवेमध्ये फटके मारतोय, आक्रमक होतोय, दबाव टाकतोय गोलंदाजांवरती. हा काय फटका, हा पात्र शॉट आहे जबरदस्त, उंच बाहुबली शॉट इथे मारताना चेंडू अडवला जातो
2 धावसंख्या होते 30. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 30. 10च्या सरासरीने धावगती राखले. खरं म्हणजे 9.5ची सरासरी इथे पाहिजे जिंकण्यासाठी. इथे मात्र गेअर टाकतोय इर्शाद आणि आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवताना आता धावाचा ओघ मात्र वाढवतोय. धावांची मशीन मात्र इथे इर्शाद या नावाची मैदानामध्ये गरजते बरचते ती म्हणजे इर्शाद. धावसंख्या होते 3 षटकानंतर 1 गडी बाद 30. वेदा संघाच्या आतापर्यंत 21 धावा होत्या 3 षटकांमध्ये. इथे मात्र 9 धावा जास्त इथे घेतोय तो म्हणजेच पालघर संघ. 44 धावाची अजूनही गरज आहे. 30 चेंडूमध्ये 44 धावाची 14 धावामध्ये ते जास्त आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतोय. 30 चेंडू 44 धावा. हॅलो हॅलो हा उत्कृष्ट चेंडू चकवा देणारा चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक कुठे चूक न करता चेंडू अडवतोय. कमबॅक करताना दिसतोय आपल्याला हा गोलंदाज महेश डी. एक जबरदस्त सामना बघायला मिळतोय. दोन्ही बाजूने सामना जिंकतोय. दोघांना समान संधी मात्र इथे आहे सामना जिंकण्याची. वेदा वर्सेस एटीएम पालघर या दोन संघांमध्ये. हा यॉर्कर जबरदस्त चेंडू जबरदस्त प्रहार करताना आणि फलंदाज मात्र इथे सभ्यतेचं प्रदर्शन करताना सरळ जातोय पॅव्हेलियन मध्ये. फलंदाज बाद होतोय. इर्शाद मात्र बाद होतोय. आशुतोष आउट होतोय आणि पॅव्हेलियन मध्ये परततोय. आशुतोषची जागा घेण्यासाठी जातोय वीर बहादूर. हा दुसरा धक्का पालघर संघाला. इथे मात्र अजूनही गरज आहे संयमी फलंदाजी करण्याची. एक मोठी भागीदारी होणं गरजेचं इथे या दोन फलंदाजांमध्ये. खरं म्हणजे आता ही जी मदार असणार आहे या दोन फलंदाजांमध्ये मदार असणार आहे. एक भरोसा आहे या दोन फलंदाजांवरती ठेवलेला आहे तो म्हणजेच पालघर संघाने. वीर बहादूर साथ देईल इर्शादला. यशस्वीचा गोलंदाज महेश पुन्हा त्या गोलंदाजी मार्कडे राऊंड विकेट मारा करताना लेग स्पिन करतोय इथे आणि खरोखरच यश मिळवून देतो आपल्या संघाला. आशुतोषला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. आतापर्यंत आक्रमक होता आशुतोष. एक उत्कृष्ट फलंदाजी इथे आपल्याला बघायला मिळेल आशुतोषची आणि उत्कृष्ट चेंडू टाकला आशुतोषला तो म्हणजेच इथे महेश देशमुख याने.
करण्याचा प्रयत्न इथे. धाव मात्र एक मिळेल, एखाद्यावरती समाधान मानेल बीर बहादूर. 22च्या रूपामध्ये इथे एक धाव मिळते मात्र इथे पालघर संघाला. आता मात्र संघ इथे अडचणीत येतोय का, कारण आशुतोष बाद झालाय, दबाव मात्र नक्की वाढेल. मुख्याच्या क्षणी आशुतोष बाद होतो. एक टर्निंग पॉइंट ठरतोय का पाहूया पालघरसाठी का ठाण्यासाठी. इथे यशस्वी असा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे आहे महेश डी. सामना करतोय इर्शाद. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये टिकून आहे आणि खरोखर जोखीम तो इथे पत्करतोय आणि खेळतोय. एक खणकर असा हा खेळाडू. हा उंचावत मारला फटका, बाहुबली शॉट जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये शिमेरेच्या जवळ. दुसरा धक्का मिळतो पालघर संघाला. 2 धक्के देतोय महेश डी. जबरदस्त इथे गोलंदाजीचं प्रदर्शन करताना 2 गडी बाद करतो. या षटकामध्ये दबाव मात्र टाकण्यामध्ये यशस्वी झाला आहे तो महेश. खरोखर आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करताना महेश आपल्याला दिसतोय. प्रवीणने मात्र इथे उंच असा गेलेला चेंडू, हवेत गेलेला चेंडू झेल मात्र करतोय, सोपा झेल करतोय आणि फलंदाजाला पॅव्हलियन मध्ये पाठवतोय. इर्शाद मात्र पॅव्हलियन मध्ये होतो, नाराज असेल कारण गरज होती इर्शादला. आता मात्र नक्की टर्निंग पॉइंट असेल, दबाव मात्र नक्की पालघरवरती वाढेल. आता मात्र टिकून राहिला होता इर्शाद. आशुतोषी बाद होतोय, पाहूया आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजेच गुड्डू. धावसंख्या होते 42-42. 5वं षटक चालू होते प्रगतीपथावरती महेश डी याचा आणि उत्कृष्ट षटक, एक जबरदस्त यशस्वी असा गोलंदाज. अशा तऱ्हेने 5 षटक संपल्या. 5 षटकानंतर धावसंख्या होते इथे 3 गडी बाद 42. 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. धावा पाहिजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची इथे गरज आहे. हॅलो 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 थोडस येते इथे फलंदाजाच्या चेहऱ्यावरती चेंडू इथे मात्र आदळतोय, बाउन्स होतोय इथे चेंडू.
एक उत्कृष्ट इथे सामना बघायला मिळतोय. 10 वर्षाचा पालघर आणि दोन संघांमध्ये उत्कृष्ट शैली फलंदाज खरोखर तो व्यावसायिक आणि प्रॉपर क्रिकेट खेळणारे लीडर क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. भाग्य आपलं असं आहे की सगळे डॉक्टर आज महाराष्ट्रातले एकत्र येऊन इथे क्रिकेट खेळतात. या नाशिक शहरामध्ये या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आज आपल्याला क्रिकेटचा कुंभ मेळा. धनंजय लोखंडे, आनंद सर, कुणाल हळदणकर आणि इथे मयूर कुष्टी, धनंजय लोखंडे अशा तऱ्हे सर्व ऑफिसर्सना मदत करत असतात. सुनील मोरे कॉमेडिटर आणि स्पर्धा मात्र इथे पार पाडत असते. इथे मात्र पहिल्यांदाच हे इव्हेंट्स इथे होत आहे ते म्हणजे डॉक्टर असोसिएशन यांचं आणि चांगली सुरुवात होते. आणि या टेनिस क्रिकेटचे जनक आज जे आहेत या भारताचे, इस इंडिया के जनक जो है ये जो टेनिस क्रिकेट एसोसिएशन जो निर्माण किए वो है हमारे प्यारे कन्हैया जी गुर्जर सर. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद गुर्जर सर के लिए, क्योंकि इन्हें बड़ा प्लेटफॉर्म दिया है इस देश के लिए. एक ग्रामीण जो गांव में खेलने वाले जो क्रिकेटर्स हैं उनके लिए बहुत बड़ा स्टेज दिया है इन्होंने. और आजकल कई 3-5 सालों में कई क्रिकेटर्स यहाँ निर्माण हुए और इसके बाद जो DLI होने वाला है वो भी सब ग्रामीण गाँव में खेलने वाले क्रिकेटर्स हो गए यहाँ. उनके लिए बहुत बड़ी ये चुनौती होगी. और जोरदार फटका मारला उंच गेलेला चेंडू हवेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहताना इथे धावा मात्र 2 मिळत आहेत. बहुत बड़ी यहाँ शुरुआत इस देश में किया है कन्हैया गुर्जर सर ने. पूरा ध्यान रहता है गुर्जर सर का. यहाँ अभी इवेंट चालू है, मैच चालू है, वो दिल्ली में हरियाणा में बैठे हुए, फिर भी उनका पूरा लक्ष्य अभी इस इवेंट पे होगा. ये मैदान में उनकी नजर होगी. सुंदर फटका, सरळ मारेला चेंडू जातोय सरळ सीमेरेषेच्या बाहेर. ही मॅच षटकार, जबरदस्त फटकेबाजी. पाहूया षटकार का चौकार होता, पण नक्कीच हा षटकार असणार आहे. आम्ही अगोदरच सांगतोय की हा नक्की षटकार आहे. पंच मात्र आपले हुशार आहेत, नक्कीच खातर जमा करतील, खात्री करतील आणि इथे डिसिजन देतील. चौकार इथे मात्र होतोय, थोडीशी चूक होते, माफ करा. दिसतो मात्र इथे षटकार, इथे चौकार होता आणि चांगला निर्णय इथे पंचांचा. विचारपूर्वक इथे निर्णय देताना याला म्हणतात पंच. हा मात्र उत्कृष्ट चेंडू, डाव्यावर गेले चेंडू, कमबॅक करतोय पण वाईटचा इशारा पंचांकडून. एक आव्हानदर्शी धाव मिळते. वेगवान असा गोलंदाज प्रवीण पाटील देशप्रेमी इथे मात्र गोलंदाजी करतोय. एक चौकार बसतोय, नंतर वाईड आणि खराब चेंडू जातोय. 5 धावा मात्र 2 चेंडू मध्ये मिळतात. आता इथे पण चांगली फटकेबाजी, आक्रमक होतोय हा फलंदाज गुड्डू. हा यॉर्कर हलकाचा स्लो यॉर्कर टाकलेला, हलकाचा कट करतोय. विडॉन मध्ये चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक मात्र तिथे धावतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. जबरदस्त पैकी डायरेक्ट थ्रो होतोय आणि तिसरी धाव मात्र इथे नक्की मिळते आहे. खराब फेकी नाही इथे, उत्कृष्ट फेकी, पण कव्हर मात्र इथे करता आला नाही गोलंदाजाला, त्यामुळे 1 धाव मात्र एक्स्ट्रा मिळते. अशा तऱ्हेने प्रेमाने टाकलेले षटक मात्र पूर्ण होते. अशा तऱ्हेने 6 षटक संपलेत. 6 षटकानंतर धाव संख्या होते आतापर्यंत 3 गडी बाद 59. अजूनही 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. पाहूया 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. कोणत्या तऱ्हेने संघ विजयी होतोय? सोपं आव्हान आहे का? नक्कीच नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडू मध्ये रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि हृदयाचे टोके चुकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. धाव संख्या होते आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. धाव संख्या होते ती 59. आणि आता बंद इथे वेधा संघाने खेळताना या 6 षटकांमध्ये 49 केले होते आणि इथे पालघर संघाने 59 केले. 10 धावा मात्र इथे जास्त केले त्या पालघर संघाने. ही मात्र जमेची बाजू आहे पालघर संघासाठी आणि खरोखर विजयाच्या दिशेने कूच करताना विजयाचा रथ मात्र हाकताना दिसत आहेत हे 2 खेळाडू पालघर संघाचे, गुड्डू आणि बीर बहादूर. आता मात्र या 2 खेळाडूंना संयमाने फलंदाजी करावी लागेल, टिकून राहावं लागेल, एक छोटीशी भागीदारी करावी लागेल आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला इथे उभं राहून खेळून आपल्या संघाला विजय करून द्यावा लागेल. पाहूया बीर बहादूर आणि गुड्डू. गुड्डू मात्र स्ट्राईकला उजव्या हाताने फलंदाजी करतोय.
गोलंदाजी करण्यासाठी आता आला आहे तो म्हणजे 7वा षटक टाकण्यासाठी फुलटॉस चेंडू बॅट वरती येते विलोप क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना इथे कव्हर मधून फेकी होते एकच धाव मिळते एका धावते समाधान मात्र उत्कृष्ट क्षेत्रक्षणी होते धावांची गरज नाही आपल्याला संयमाने खेळायचं 11 चेंडू बाकी आहेत अजून 14 धावा पाहिजेत प्रत्येक चेंडूवर धाव घेतली तरी आपले धावा होतील इथे मोठे फटके मारायची काही गरज नाही इथे आता जोखीम घेऊन खेळावं लागणार आहे हा स्वीप करा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न येते पच्चोपादा चेंडू येतोय सीमेरेषेलगत क्षेत्रक्षेत्र धावता नाही देतोय चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावा मिळत आहे एक वेगळ्या स्टाईलने इथे आपल्याला मयूर कोष्टी म्हणून निर्णय देताना खरोखर एक उत्कृष्ट असा पंच एक चांगला तयार होणार हा पंच आज आपल्याला मैदानामध्ये त्याची कामगिरी इथे पार पाडताना वाहिनी क्षेत्रामधून चेंडू चौकाराच्या दिशेने गेलेला 4 धावा मात्र मिळत आहेत 10 धावाची अजूनही गरज आहे हलकासा पिक करतोय विनोद क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 2 धावा मात्र नक्की मिळतील का क्षेत्रक्षेत्रामध्ये उत्कृष्ट चांगली अशी उंचची फेकी केली आहे 2 धावांचे समाधान बीरबहादूर आणि गुड्डू नाव जरी असलं आणि लहान जरी असलं पण इथे मात्र तो इथे मोठ्या मुलासारखी कामगिरी करतोय मोठ्या नावासारखी कामगिरी करतोय गुड्डू मात्र फॉर्म मध्ये आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जातोय बीरबहादूर त्याला चांगली साथ देतो उंच पटका ऑफ साइडला जबरदस्त कट्टर मारताना जातोय चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर तुफान फलंदाजी आक्रमक होताना पालघर संघ मात्र इथे आपली चुणूक दाखवताना या मैदानामध्ये ठाणे जिल्ह्यावरती भारी पडतोय थोडासा पालघर संघ दोन्ही जिल्ह्यातील हे बलाढ्य 2 संघ अजूनही 4 धावांची गरज जिंकण्यासाठी पालघर संघाला मैदानामध्ये आहे बीरबहादूर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला साथ देतोय गुड्डू पाहूया या षटकामध्ये हा सामना संपतोय काय सामना काय रंगतदार सामना होतोय इथे एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला या आजच्या दिवसामध्ये कव्हर मध्ये पटकवलेला चेंडू पूल करतो हलकासा खालून अजून एक धाव मिळते अजून 3 धावांची गरज आहे इथे मात्र सामना झुकतो तो पालघर संघाकडे पाहूया काय होतोय कौन जितेगा कौन हारेगा आणि कोण ठरतोय इथे बाजीगर जो जीतेगा वही सिकंदर यहाँ कहलाएगा ठाणे और पालघर में क्या बात है टप्प्याला चेंडू टाकलेला जोरदार प्रहार करताना चेंडू जातोय क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये परंतु चेंडू जातोय सरळ सीमेरेषेच्या बाहेर ही मॅच षटकार आणि अशा तऱ्हेने पालघर संघ विजयी झालेला आहे हार्दिक अभिनंदन पालघर संघाचं आणि त्याचबरोबर ठाणे संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळ केला आपला खेळ दाखवला खरोखरच खूप खूप धन्यवाद या डॉक्टर्सना जय डॉक्टर जय महाराष्ट्र जय क्रिकेट यानंतर जो सामना होणार आहे तो गेम चेंजर्स आणि वेदा ठाणे या 2 संघांमध्ये दोन्ही संघांना आम्ही 10 मिनिटाचा इथे ब्रेक देत आहोत मिनिटे ब्रेक घेतल्यानंतर पुढील सामना होतोय गेम चेंजर वर्सेस वेदा ठाणे या 2 संघांमध्ये दोन्ही संघांनी तयार राहायचंय
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र फर्स्ट स्टेट डॉक्टर टेनिस क्रिकेट असोसिएशन चॅम्पियनशिप